कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय आणि आता थोड्याच वेळात या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधतायत। नवनिर्वाचित आमदार आणि कसब्यात असं कधी घडेल म्हणजे असं पुणेकरांना वाटत नव्हतं। तुम्हाला निश्चितपणे कधीतरी मध्ये आधीमध्ये वाटलं असेल निवडणुकीच्या आधी याआधी पोटनिवडणुकीत निश्चितपणे मी थोरातांच्या रूपाने विरोधकांना विजय मिळाला होता, त्यानंतर इतिहास घडला म्हणतात आणि धंगेकर विजयी झाले। याचं सूत्र काय साधारण म्हणजे तुम्ही विश्लेषण करताना त्यांनी सांगायला हवं, कारण साधारणतः आव्हान लोकांचं ॲसेसमेंट जे होतं ते यश मिळेल असं सामान्य लोकांच्याकडे ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती आणि त्याचं मुख्य कारण नारायण सदाशिव शनिवार याचा खोला द्यायची गरज आहे, पण तो भाजपचा गड आहे असं अनेक वर्ष बोललं जातं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिचं अनेक वर्ष वाफतांनी तिचं प्रतिनिधित्व केलं होतं। वाफत हे स्वतः सतत लोकांच्यात मिक्स होणारे आणि वाफतांचं वैशिष्ट्य हे होतं की ते भाजप आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, पण नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लक्ष त्या ठिकाणी अधिक केंद्रित आहे। तो मतदारसंघ हा आपल्याला जर जाईल असे एक असेसमेंट आमचं होतं, पण शेवटी साधारणतः एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सगळ्यांनी निर्णय घेतले का नाही याबद्दलची कुजबूज ही ऐकायला मिळाली। याचा अर्थ वाफतांना डावलून किंवा टेकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचे काही फरक होतील अशी एक चर्चा होती, कदाचित त्याचा फायदा होईल अशी एक शंका होती। पण निवडणूक झाल्याच्या नंतर मी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती। आणि आणखीन एक वैशिष्ट्य, माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे किंवा असं नाही, तशी त्यांचा बारामतीशी संबंध आहे बरंच, पण एक गोष्ट माझ्याकडे लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे, हा कधी 4 चाकीत बसत नाही, हा 2 चाकीवरच आहे आणि हा 2 चाकीवरच आहे। त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत त्या सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लाभले त्याचा हा परिणाम आहे असा ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचं आहे। महाविकास आघाडीचे सगळे एकत्र लढले आणि त्याचाही फायदा झाला, तर ही समीकरणं पुढच्या काळात कायम राहणार का? कारण सेना असेल किंवा काँग्रेस असेल, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महापालिका निवडणूक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लढू सोबळावर लढू असंच म्हणतात। असं इतकी काही चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही आणि त्या चर्चेत मी नाही, या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी आहेत ते बसून निर्णय घेतले। पण माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल। आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे। संजय राऊत म्हणाले की आम्ही तिन्ही पक्ष जर एकत्रित लढलो तर 40 पेक्षा जास्त जागा लोकसभेला आणि विधानसभेला 200 जागा मिळतील, याबाबत तुमचं नेमकं मत काय? मी काय
असं की संजय हे पत्रकार आहेत, त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो. मी काय याचा अभ्यास केलेला नाही, पण मी महाराष्ट्रात फिरतोय, तिथं लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे आणि या बदलाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, ही एक भावना लोकांच्यात आहे. आणि हे मी सगळीकडे, सकाळ मी साताऱ्यात होतो, कराडला होतो, याच्या आधी कर्जतला होतो, जामखेडला होतो, नगर जिल्ह्यात होतो, नाशिकला होतो, सगळीकडे हेच मी ऐकतोय. सर, पण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा विजय फक्त रवींद्र धंगेकर यांचाच आहे, महाविकास आघाडीचा नाही. ठीक आहे ना, त्यांचं असेच आहे. चांगली गोष्ट, त्यांनी ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते, हे ते मान्य केलं. कारण निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती ही वाचण्यात आलेली होती. आता त्याच्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल तर ते चांगलं बोलतात, चांगली गोष्ट आहे. सर, फडणवीसांनी ही निवडणूक ठरवून हिंदुत्व किंवा पुण्यश्वर अशा धार्मिक मुद्द्यावर नेली, पण त्यांना अपयश आलं, लोकांनीच त्यांना उत्तर दिलं, तर पुढं कसं जायचं? मला माहिती नाही हिंदुत्वावर गेली का काय. मी जे ऐकतो की लोकांनी दोन गोष्टी झाल्या. महाविकास आघाडी इंटॅक्ट सगळे काम करत होते आणि दुसरी गोष्ट उमेदवारांच्याबद्दल सरसकट सगळ्या थरात उत्तम असं बोललं जात होतं. या सगळ्याचा एकत्रित हा फायदा होता. चिंचवडमध्ये ज्या प्रकारे बंडखोरीचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला, तर आगामी काळातल्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये असे प्रकार टाळण्यासाठी आणि आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावे यासाठी नेमके कुठले उपाययोजना किंवा प्रयत्न आपले? असं आहे की आत्ता उपाययोजना वगैरे लगेच काही सांगता येणार नाही, पण मगाशी मी सांगितलं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्याच्यात आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे आहेत, राष्ट्रवादीचे सरकारी त्याच्यात, काही छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. सर, खरं तर भाजपचा जो गड मानला जायचा सोमवार पेठ किंवा त्या पेठा नव्हता, तिथं देखील भाजपला मतदान खूप कमी झालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं तिथे यावेळेस वाढलेली पाहायला मिळाली. नेमकं यामागं काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मी विचारलं लोकांना, बहुसंख्य लोकांनी मला हे सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार आणि त्याच्याबद्दलची या सगळ्या थरात असलेली मान्यता आणि गेली अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनात जे काम केलं त्याची नोंद या भागातल्या लोकांनी केली. सर, यावेळेस जर पाहिलं की प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवार जे आहेत ते पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आणि पूर्ण व्यवस्था भाजपने हातात घेतली या मुद्द्यावरून उपोषणाला बसले होते. निवडणुकांमध्ये असे आरोप प्रत्यारोप आपण ऐकत असतो, पण या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्याची जास्त चर्चा झाली, एकूणच तो जो प्रचाराचा पॅटर्न होता त्याकडे कसं पाहिजे? मी काही त्याच्या खोलात गेलो नाही, पण काही लोकांनी मला मोबाईलवर नोटाच्या बंडलाचे फोटो दाखवले. आता ते खरे खोटे ह्याचं मी खोलात गेलो, पण दाखवणारे राजकीय कार्यकर्ते नव्हते, हे राजकारणाच्या बाहेरच्या लोकांनी. आणि काहींनी हे सांगितलं की आम्ही अनेक वर्षापासून एका वेगळ्या विचारसरणीला मतदान करणारे लोक आहोत, पण ज्या वेळेला पैशाचं वाटप ही गोष्ट आम्ही नजरेने पाहिली त्यावेळेला आम्ही निकाल घेतला यांच्यापासून बाजूला राहायचं. हे ट्रॅडिशनल जो वोटर आहे त्यांना आवडलं नाही आणि हे लोक मान्य करत नाहीत, हे या निवडणुकीत दिसलं. सर, काल देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र दिले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय असं त्या पत्रात आहे. कसं बघता? थेट 9 विरोधक एकत्र मोदींना पत्र? पहिली सही माझी आहे, मला काय विचारतात त्याचं? असं ज्याची मी पहिली सही केली त्याची या प्रश्नाच्याबद्दल गांभीर्य प्रधानमंत्र्यांनी द्यावं हीच आमची इच्छा होती. कारण अलीकडच्या काळामध्ये आता केजरीवालचं सरकार, आज दिल्लीमध्ये केजरीवालच्या सरकारने
शाळा आणि शैक्षणिक संस्था याचे जे काम केलं ते बघायला देशाच्या अन्य राज्यातून लोक येतात, सरकारचे लोक येतात आणि त्या कामात पुढाकार घेणारा जी व्यक्ती होती आज त्यांनाच अटक केली, आणखीन एकाला अटक केली आणि ही उदाहरणं अनेक अशी दाखवता येते की त्यांना अटक केलं आणि